सर, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी काही गांजाची कारवाई केली आहे. त्या कारवाई कुठे केली आणि किती गांजा पकडला असं या संदर्भात सविस्तर. आज सकाळी चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळालेली होती की एक इसम सुनसाळे बाजूकडून चोपडा शहरामध्ये मोटरसायकलवर गांजा घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला. MSW कॉलेजजवळ ती संशयित मोटरसायकल अडवली आणि तपासणी केली. तर मोटरसायकलला पाठीमागून एका प्लास्टिकच्या मोठ्या गोणीमध्ये गांजा आढळून आला. साधारणपणे 10 किलो 600 ग्रॅम गांजा तो मिळालेला आहे. 2,30,000 रुपये त्याची किंमत आहे. तो गांजा आणि मोटरसायकल जप्त केलेली आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे NDPS ॲक्ट प्रमाणे. आता त्याला कोर्टात आज हजर करून त्याचा PCR घेऊन गांजा कोठून आणला, कुठं घेऊन जात होता याच्याबद्दल तपास करण्यात येत आहे. आरोपीचं नाव आहे कालूसिंग बारीना महादेव, शिरपूर या ठिकाणचा राहणार आहे. कुठून कुठं जात होता काही तपासला का? आरोपीचं असं म्हणणं आहे की चोपड्यामध्ये त्याला डिलिव्हरी द्यायची होती. जळगावचा व्यक्ती होता, तो इथून गांजा घेऊन पुढे जाणार होता.